बटर टाकल्यामुळे वरती साय कमी येते आणि ती क्रीमी असते, ते आपल्याला मिक्स करता येते, म्हणून आपण बटर टाकलेलं आहे. याला आता आपण गार करायला ठेवूया. कस्टर्ड गार करून घेतलेला आहे, चाळून घेणार आहोत म्हणजे कस्टर्ड आणखी स्मूथ बनणार आहे. आपण चाळून घेतलेला आहे, परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे. आपण आता फ्रूट घेतलेले ते मिक्स करून घेऊया. केसरचं दूध घेतलेलं आहे, ऑप्शनल आहे. रंग छान येण्यासाठी केसरचं दूध टाकायचं आहे, असाही कस्टर्डचा रंग छान येतो. आता आपण ड्रायफ्रुट्स टाकून घेऊया, ते भिजून छान लागतात. फ्रूट आणि ड्रायफ्रूट टाकून घेतलेलं आहे, थोडंसं क्रीम टाकून घेत आहे. आता हे आपण फ्रीजरमध्ये 1 तास, फ्रीजमध्ये 4 तास ठेवणार आहोत. तयार आहे क्रीमी असं आपलं फ्रूट.